हाय, हॅलो. नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी ना मस्तपैकी गव्हाच्या पिठाचे लाडू करणार आहे, जे की पौष्टिक पण आहेत आणि गुळाचे वगैरे असे. तुम्हाला मी दाखवतेच पुढे रेसिपी कशी करणार आहे ती. पूर्ण काही दाखवत नाही, पण जेवढं जमेल तेवढं मी शूट करते नक्कीच. आपण ते बघूया कसे करायचे आहेत ते. हो आणि मी केस वर बांधलेली आहेत, कारण की मला ना कोणतंही काम करताना केस मोकळी सोडायला अजिबात आवडत नाही आणि किचनमध्ये सगळी केस पडतात आपली, गळतात तेवढी. त्यात काही खोटं नाही. म्हणून मग वर बांधून ठेवलेत, का तर कशात केस वगैरे येऊ नये म्हणून. आता मी रेसिपी चालू करते, बघूया आपण. हो आणि सकाळी मस्तपैकी थालीपीठ केलं होतं नाश्त्याला, जे की भाजणीचं केलेलं आहे घरगुती. हे खोबरं भाजून घेतलेलं आहे इथे आणि हे बदाम घेतलेले आहेत. हे सीड्स घेतलेत, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया. काजू, ही डिंक आहे हा, ही खारीक पावडर आहे आणि हे तूप. आता पीठ नंतर घेईन मी आणि भांडी-बिंडी तुम्ही बघितली असेल तर इग्नोर करा, कारण की सगळं आज झाल्यावर मी एकदाच भांडी घासणार आहे. याच्यात खोबरं भाजून घेतलेलं आहे, कारण की ते असंच भाजायचं असतं. आता तूप टाकून हे बाकीचे पदार्थ आहेत ते हे करून तळून घेते. 5 मिनिटांनी भेटते. हा डिंक असं छानपैकी हे करून घेतलंय, तळून घेतलंय. सीड्स, बदाम, पिस्ता पण होते थोडे, ते पण घातलेत. अक्रोड मात्र नाही आहेत, त्यामुळे ते नाही स्किप केले. हलीम आहे, तोही तुपातनं भाजून घ्यायचा. साधारण 3 चमचे तरी असेल, मी मोजून घेतलेलं नाहीये. आणि ही खारीक पावडर पण तुपातनं भाजून घेतली छानपैकी. आणि हे राहिलेलं तूप आहे, ते थोडंसं तूप टाकून आधी हे सगळं तळून घेतलेलं आहे तुपातनं आणि त्यानंतर हलीम आणि खारीक पावडर मात्र थोडंसं तूप टाकून तळून घ्यायची आणि लगेच काढायची. जास्त वेळ ठेवायची नाही, कारण की कढई वगैरे तापलेली असते ना आधीच, त्यामुळे मग ते जास्त करपू शकतं. त्यामुळे पटकन काढून घ्यायची. आणि हे आता मी सगळं ना मिक्सरला बारीक करून घेणार आहे. एकदम बारीक, जास्त बारीक नाही करायची पावडर. थोडंसं दाताखाली आलं पाहिजे ना, अशाप्रमाणे बारीक करून घेणार आहे आणि डिंक मात्र वाटीने करणार आहे क्रश. दाखवते मी तुम्हाला. तर सगळं बारीक करून घेणारच आहे, पण त्याबरोबर इथे मी गव्हाचं पीठ पण भाजायला घेतलंय. आधी साधारण भाजून घ्यायचं आणि मग थोडंसं तूप टाकायचं त्याच्यात. भाजताना पण मी दाखवते मध्ये मध्ये तुम्हाला. आता मी हे बारीक पण करते आणि पीठ पण भाजून घेते. हे बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक नाही केलंय, असं जाडसर ठेवलंय थोडंसं दाताखाली येण्यासाठी. आणि खाली खारीक पावडर आहे, हे खोबरं त्यात टाकून घेतलेलं आहे. सगळं खोबरं टाकलं नाही, त्यातलं थोडं खोबरं काढून ठेवलंय. आणि डिंक हा असा मॅश करून घेतलाय वाटीनी. आता इथे हे गव्हाचं पीठ भाजायचं चाललंय. ही मैत्रीण आहे माझी, तिला बोलवले मी जरा मदतीला, कारण की ती छान करते लाडू. ती ऑर्डर पण घेते लाडवाची. तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर मी नंबर देईन, पण जेव्हा तुम्ही सांगाल की नंबर दे तेव्हाच देईन. थोडंसं लालसर असं पीठ भाजून घेतलं हे गव्हाचं आणि ते गूळ आणि तूप पेसून घ्यायचं चाललंय आता. गूळ फेटून झालंय, आता त्यात हे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं, जे आपण मगाशी भाजून घेतलं होतं, पण ते बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं. गरम टाकू नका, नाहीतर कडक होतील लाडू, है ना ममता? आता हे सगळं आपण जे भाजलेलं आहे ते सगळं टाकून घ्यायचं. ही मेथी पावडर आहे, किती टाकणार आहेस? अर्धा चमचा. हा, जास्त कडू नकोय आपल्याला. हा, अर्धा चमचा बस ना. आणि वेलची पावडर टाकून घेतो. एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली. आता हे आम्ही बांधायला घेतो. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे लाडवाचं आणि त्यानंतर बांधायला घ्यायचं. पीठ ठेवते. हे असं मिक्स करून घेतलंय. आता ह्याचे लाडू वळायला घेतलेत. छान असे लाडू वळता येत आहेत ते. दाखव आता आम्हाला दोघींना.
फोटो काढेल आमच्या दोघींचा. माझा मोठा होतोय काय? हो, छोटा असला की पटकन संपतो खाऊन. बस झालं पुढं. इथे एवढ्या साहित्यामध्ये हे 45 लाडू बनवून झालेत, लहान मोठे असे. सो खूप पौष्टिक असतात हे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. मसाले भात टाकलेलं आहे मस्तपैकी आता दुपारच्या जेवणासाठी. आणि भेंडी फ्राय करायची. चपात्या करून झाले सकाळीच. ही भांडी माझी वाट बघतात की मला कधी घासायला येते म्हणून. स्वतः पटकन भेंडी करून घेणार आहे. त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवायला बसलो. भेंडी फ्राय करून घेतली. लेकीला माझ्या खायची होती फ्राय केलेली भेंडी. मग मसाले भात, लोणचं, लाडू जो केला होता तो, चपाती आणि फ्राय केलेली भेंडी, असं छानपैकी मेनू केलेला. हे सगळं जेवून घेतलं आणि मस्तपैकी भांडी सगळी घासली. कट्टा आवरला. मस्त वाटत होतं जरा कट्टा आवरल्यावर. सगळं आवरलं की खूप छान वाटतं ना बघायला आपल्याला पण. त्यानंतर रात्री ना थोडेसे शेंगदाण्याचे लाडू करून घेतले होते. त्याचा काही व्हिडिओ वगैरे केला नव्हता मी. सो हे सगळं भरून ठेवलं कारण की माझ्या लेकीला पाठवायचं होतं पुण्याला. मोठी लेक घेऊन जाणार होती. सो म्हटलं सगळं भरून ठेवूया. मग तिला गव्हाच्या पिठाचे लाडू जे केले होते ते आणि शेंगदाण्याचे लाडू असं सगळं भरून दिले. गुड मॉर्निंग सर्वांना. सो काल दुपारनंतर व्हिडिओ काही शूट केला नाही कारण की वस्त्राची कामं पण चालू आहेत, त्यामुळे शूट करायला अजिबात जमलं नाही. पण संध्याकाळी आल्यावर मात्र शेंगदाण्याचे लाडू केले होते. ते पण फक्त तुम्हाला बरणीत भरलेले दाखवलेत. सो माझी मोठी मुलगी ती पुण्याला जाणार होती कारण की तिचं ॲडमिशन करायचं होतं त्यासाठी. तर छोट्या मुलीला शेंगदाण्याचे लाडू जास्त आवडतात. सो तिच्यासाठी थोडेसे बनवून पाठवले. तसं आई तर तिथे करतात, सासूबाई माझ्या. पण म्हटलं इथनं मी थोडेसे देते पाठवून. आणि गव्हाचे होते केलेले ते सुद्धा पाठवलेत. सो आता हे कुरिअर आहे, म्हणजे कुरिअर करायचं आहे मला. मोठ्या मुलीची ऑर्डर होती ना, तिला आली होती जे पाईप क्लिनरचं ती बनवते ना. सो त्याची किचनची ऑर्डर होती बल्कमध्ये, ती आता कुरिअर करायला जाणार आहे. आणि सो मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर का सबस्क्राईब केलं असेल तर त्यासाठी धन्यवाद. नसेल केलं तर नक्की करा. भेटूया आपण पुढे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.